कौतुक आणि टीका म्हणजेच अप्रिसिएशन्स अँड क्रिटिसिझम ह्या दोन्ही गोष्टींचा रोल आपल्या लाईफमध्ये खूप महत्वाचा आहे. म्हणजे जसं की फूल फुलण्यासाठी पाऊस, पाणी, सूर्यप्रकाश या सगळ्या गोष्टींचं जसं रोल खूप महत्वाचं असतं, या गुणधर्मांचं महत्व असतं, त्याच पद्धतीने आपल्या लाईफमध्ये ह्या जे फेलियर्स आहेत, ब्रेकअप्स आहेत, फिनान्शियली प्रॉब्लेम्स आहेत, आजार आहेत, खूप काही जे रोजचे चॅलेंजेस आहेत ते फार गरजेचं आहेत. कारण ते आपल्याला डेव्हलप करत असतात. म्हणजे ही जी पेन्सिल आहे, आता लिहिता लिहिता लक्षात आलं की या पेन्सिलच्या आतमध्ये जे काही शीस आहे, समजा हे ब्रेक झालं तर याला काहीही अर्थ उरणार नाही. आता समजा आपण मॉलमध्ये गेलोय तर वेगवेगळ्या रंगांमध्ये, वेगवेगळ्या शेपमध्ये पेन्सिल्स अवेलेबल असतात. लहान मुलं त्याकडे सहज आकर्षित होतील इतक्या सुंदर त्या पेन्सिल असतात. म्हणजे एक्सटर्नली खूप सुंदर आहेत, पण जर इंटरनली हे शीस राहिलंच नाही तर या पेन्सिलला आपण कचऱ्यात फेकून देणार. किंवा ज्यांना कलेक्शन म्हणून कलेक्ट करायचा एक छंद असते ते एखाद्या कोपऱ्यामध्ये फक्त शोभेची वस्तू म्हणून ठेवणार, पण हिचा यूज काहीच नाही. तसंच आपली लाईफ आहे. आपण जसं आतलं अंतरंगामध्ये जे काही आहे म्हणजे इनर टॅलेंट, पोटेन्शियल, स्किल्स याला आपण डेव्हलप करू तेव्हाच आपल्याला महत्व मिळतंय, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते. ज्या पद्धतीने आपण या पेन्सिलला शार्प करत असतो, अंकुचीदार, टोकदार बनवण्यासाठी, जेणेकरून आपण जे काही लिहिणार आहे ते सुंदर अक्षरात लिहिता आलं पाहिजे, किंवा जे काही डायग्राम्स आपण काढत असतो त्या डायग्राम सुंदर निघाल्या पाहिजे, यासाठी आपण आधीमध्ये तिला शार्प करत असतो. तसंच निसर्गाने सुद्धा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी वेगळे क्लासेस लावायची गरज पडत नाही. ऑलरेडी असे स्टेजेस आपल्या लाईफमध्ये बनवून ठेवलेले आहे की कुठले तरी प्रॉब्लेम्स, कुठले तरी ऑब्स्टॅकल्स, कुठले तरी ब्रेकअप्स, फेलियर्स आपल्या लाईफमध्ये येत असतात, ज्याला आपण फेस करत असतो. आणि तेव्हा कुठे आपल्या ब्रेनला आणि आपल्या लाईफला आपण शार्प करत असतो आधीमध्ये, तर आपल्या ब्रेनला चार्ज करावं लागतं, आपला विल पॉवर स्ट्रॉंग बनवावं लागतं आणि हे जे काही चॅलेंजेस आहेत त्याला हसत हसत फेस करावं लागतं. तेव्हाच या पेन्सिलने जसं आपण सुंदर डायग्राम काढू शकतो त्याच पद्धतीने आपण आपली लाईफ सुंदर बनवू शकतो आणि आपली एक पर्सनॅलिटी डेव्हलप होणार. आपल्यातील इनर टॅलेंट बाहेर येईल. जितके आपण प्रॉब्लेम फेस करू, आपल्यामध्ये कुठली ताकद आहे, कुठलं स्किल आहे, कुठले पोटेन्शियल्स आहेत हे आपल्याला तेव्हाच मिळतं, माहिती होतं. आपण स्वतःला आयडेंटिफाय करत जातो, सेल्फ अॅनालाइज करत जातो. त्यामुळे ही चॅलेंजेस गरजेचे आहे, फेलियर्स गरजेचे आहे, ब्रेकअप गरजेचे आहेत. आपण त्याला पॉझिटिव्ह वेने घेऊन लाईफ घडवू शकतो. त्याच्यामुळे हार न मानता चॅलेंज ऍक्सेप्ट करायचे.